परीक्षा दिल्या पाहिजे. तर अर्थातच तशी स्वप्न पाहणं हे काही वाईट नाही, खूप चांगली गोष्ट आहे. आणि ते करण्यासाठी बिलकुल गरजेचं नाही की तुम्ही पुण्याला, मुंबईला किंवा कुठल्या त्या दिल्लीला जायची गरज नसते. जसं सरांनी सांगितलं की पैशाचीही तितकी गरज नसते. आणि मी स्वतः क्लास घेत असतानाही मी हे सांगते की क्लासेसची सुद्धा गरज नसते. जर तुम्ही जी काही परीक्षा देत असाल, ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. जी परीक्षा देणार असाल, फॉर एक्झाम्पल PSI, ही परीक्षा देण्यासाठी सिलेबस काय आहे त्या वेबसाईटवर जाऊन सिलेबस काढायचा, त्याची हार्ड कॉपी अशी काढायची, नुसता बघायचा नाही, ते व्हॅनिश होतं बघितलेलं. हार्ड कॉपी काढायची, ती आपल्या हाताने आपल्या वहीत लिहायची. आणि हां, आता इथे काय विषय आहे, समजा मॉडर्न इंडिया, हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया हा विषय आहे. मग हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडियाचं मला कंटेंट कुठून मिळेल हे स्वतः तुम्ही ठरवा किंवा 4 लोकांना विचारा आणि ती पुस्तकं मिळवा. सिलेबसच्या प्रत्येक टॉपिकनुसार तसे तुम्ही नोट्स तयार केल्या, पाठांतर केलं. स्पर्धा परीक्षेमध्ये खूप पाठांतर लागते. तुम्हाला जर बाकीचे जर काही सवयी असतील तर त्या सोडून तुम्ही एक लक्षात घ्यायला पाहिजे की खूपच पाठांतर लागतं. जे खूप पण वाचाल ते पाठ करण्यासाठी वाचा. ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट, आता 2 वर्षानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये लेखी स्वरूप येतं आहे, म्हणजे तुम्हाला उत्तर लिहायची आहे. तुम्हाला जर म्हटलं की सांगा महाराष्ट्राच्या समोरच्या 5 समस्या सांगा, मग तुम्हाला लेखी लिहावं लागेल. तुम्हाला पुस्तकी उत्तर हा मी ह्यांचं हे ऐकलं होतं ते नाही, तुम्हाला ते किती जाणवलं, ते तुम्हाला जाणवलं तर तुम्हाला चांगलं लिहिता येणार आहे. आणि तुम्हाला जाणवलेलं तेव्हाच लिहिता येणार आहे जर तुम्ही आत्तापासून 4-4 ओळी लिहायची सवय ठेवली. तर हे आहे क्रिएटिव्हिटी आणि ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट. ओरिजिनॅलिटी म्हणजे तुमचं स्वतःचं असणं, कुणाच तरी ऐकलेलं नाही, ऐकलेलं आणि माझं स्वतःचं जोडलेलं. मोठ्या लोकांनी, महात्मा फुलेंनी काहीतरी म्हणलं, त्याला पण मला जोडून काही म्हणता येतं का, हा प्रयत्न आपण केला पाहिजे. की याच्या पुढे मला काही लिहिता येतं का, हा प्रयत्न. जसं इथे सर बसलेले सगळेजण म्हणत आहे की तुम्ही बोलायला पाहिजे, तर बोलणं काय आहे, मला काय याचं 2 ओळी 2 शब्द ॲड करता येतात का प्रत्येक गोष्टीमध्ये. आता हा सगळा मंडप बघता, इथलं सगळं तुम्ही बघत आहात, तर तुम्ही याच्याकडे कसं बघता, तुमच्या डोक्यात येतं का की मी असतो तर मी याच्यात काय असं केलं असतं, हे याला म्हणू शकतो आपण की हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि थोड्या वेळापासून जर तुम्ही करायला शिकला किंवा 100 वेळा इनोव्हेटिव्ह विचार केला तर नंतर एक शक्यता असते की तुम्ही खूप मोठं काही वेगळाच विचार मांडणारी व्यक्ती. लोक असणार की त्यांना माहीत नाही आहे की मी कुठलं करिअर निवडू. बरोबर आहे, सगळ्यांचा प्रश्न असतो करिअरमध्ये नेमकं काय मी करणार आहे हे माहीत नसतं. तर हां, काही दुसरं करता येईल. निवडण्यासाठी तुम्ही एक सगळ्यात पहिल्यांदा की एखाद्या गोष्टीची मला मनापासून काय आवड आहे हे पहा. की म्हणजे स्पर्धा परीक्षेत मला फक्त वर्दी आवडते म्हणून जायचं आहे, लाल दिवा आवडतो म्हणून जायचं आहे, की मला खरंच वाटतं की लोकांचे काही प्रश्न असतात ते सोडवण्याचे मला संधी मिळू शकते, मी हे करू शकते. किंवा सरांचं जर का उदाहरण, तुम्ही त्यांना भेटून विचारू शकता की तुमच्याकडे कसे लोक येतात, काय त्यांचे प्रश्न असतात. मग ह्याच्याबद्दल जर तुम्हाला खरंच वाटत असेल तर तुम्ही नक्कीच त्या परीक्षेचा अभ्यास करताना खूप तळमळीने कराल. पण काही लोक असतात की नाही मला त्या दिव्यामधनं फिरायची हे आहे, तर त्यांचं काय फक्त फॅसिनेशन आहे त्या दिव्याचं, पण करायची हे नाही आहे. आणि ती खूप अवघड परीक्षा, म्हणजे असं नाही की खूप सोपं आहे, खूप करून तुम्हाला जावं लागतं. त्यामुळे ती जी काही कशिश आहे ती लागते तुम्हाला. कुठलंही करिअर असू शकतं. आणि करिअरच्या फक्त ह्याच संधी नाही की स्पर्धा परीक्षा, डॉक्टर, इंजिनियर. आपण जे ऐकलेलं असतं तुम्हाला काय बनायचं, तर टिपिकल उत्तर असतात 90%, डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं किंवा मग स्पर्धा परीक्षा द्यायच्या किंवा अजून काही शिक्षक वगैरे. पण हे 5च गोष्टी नाही आहेत जगात. हॅलो. आणि हे आपण शोधत राहिलं पाहिजे. ठीक आहे, इथे बसलेले जे काही आपल्या समोरचे मान्यवर असतील ते काही एकाच फील्डमधनं नाही आलेले आहेत. तर असे खूप क्षेत्र आहेत, हेही लक्षात घ्या. ह्या 4च गोष्टी नाही आहेत आणि तिथेही पुढे जाता येऊ शकतं. आणि ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाल, प्रयत्न करायचा की तिथे मी पहिल्या 2-3 मध्ये राहील. जर तुम्ही कुठल्याही फील्ड घ्या, BA, MA, कॉमर्स, काहीही, पहिल्या 2-3 मध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला मरण नाही, म्हणजे तुमचं काही ना काही नक्की होणार. तुम्ही नक्कीच स्वतःच्या करिअरचं काहीतरी करणार. तर हाही. आणि आता सोशल मीडिया आल्यामुळे करिअरच्या संधी खूप आहेत. म्हणजे तुम्ही अनुवादक होऊ शकता, ट्रान्सलेटर होऊ शकता, तुम्ही स्टोरी टेलर होऊ शकता, तुम्ही तुमचं काय की ज्या तुम्हाला करता येऊ शकतात. सांगत होते की इथे करिअरच्या 100पेक्षा जास्त शक्यता आहेत. तुम्ही बघत असाल की सोशल मीडियामुळे किंवा इतर सगळी क्षेत्र जी ओपन झालेली आहेत आता, म्हणजे तुम्ही ड्रेस डिझायनर बनू शकता, तुम्ही कोरिओग्राफर बनू शकता, तुम्ही मेकअप आर्टिस्ट बनू शकता. खूप शक्यता आहेत.
मला एकच सांगायचं आहे की ते बसलेले जे काही आहेत, तुम्ही जर का काही लोक असतात की नाही मला खूप टॉप करायचं आहे कशात तरी, जग जिंकायचं, अशा सगळ्यांच्या आशा असतात. अर्थात स्वप्न मोठी पाहिली पाहिजे, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुमच्या वयाच्या 22व्या वर्षी 22 ते 23 इतकं टार्गेट ठेवा की मला 23व्या वर्षी तर पैसे कमवायचेच आहेत. मग काहीही हो, 23व्या वर्षी मी कुठलंही काम शोधेन पण मी पैसे कमवायला लागेल, हे तुम्ही टार्गेट ठेवा. अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये येणारे जे लोक मी स्वतः बघते, ज्याचं मला फार वाईट वाटतं, ते लोक येतात तिथे स्पर्धा परीक्षा करायला आणि 7-7, 8-8 वर्ष ते करत राहतात, घरून पैसे घेत राहतात आणि 8-9 वर्षानंतर जर झालं नाही, कारण ती स्पर्धा आहे, 300 लोक होणार आहेत, लाखो लोक वगळले जाणार आहे, मग ह्या लाखो लोकांचं काय होतं तर त्यांना डिप्रेशन येऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं हे डिप्रेशनचं सायकल जर ब्रेक करायचं असेल तर काहीही हो, वयाच्या 23व्या वर्षी मला कुठलंही काम असू दे पण मी पैसे कमवणार आहे, मी घरून पैसे घेणार नाही, मला जेवढे लागतात राहायला खायला प्यायला तितके पैसे मी माझे कमवणार, हे मात्र तुम्ही आजच डोक्यात ठेवायला पाहिजे. तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची असू दे, काहीही व्हायचं असू दे, हे मला सांगणं खूप गरजेचं वाटतं आजच्या ठिकाणी. त्यानंतर दादांनी मला आठवण करून दिली की आज स्त्रीमुक्ती दिवस आहे. तर स्त्रीमुक्ती दिवस म्हणजे काय, तर आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं. हे इतिहासामध्ये आपण ऐकलं की मनुस्मृतीचं दहन केलं, पण मनुस्मृतीमध्ये आहे काय, नेमकं काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का, किंवा त्याच्यात काहीतरी वाईट आहे एवढं माहिती आहे, पण ट्राय आपण करायला पाहिजे. गुगल आज मनुस्मृती किंवा हे सगळे जुने टेक्स्ट तर आपल्यासाठी फ्रीमध्ये उपलब्ध आहेत, ते जाऊन वाचलं पाहिजे की नेमकं काय आहे. लोक म्हणतात चुकीचं आहे तर बघू दे मला, आणि मी तो प्रयत्न केला आणि मला कळलं की त्याच्यामध्ये महिलांसाठी असेल